माझा बीड जिल्ह्यातील जमलेला तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश. आज शब्द सुद्धा बोलला. वाह, माझ्या मराठी जिल्ह्याचा मराठ्यांनी नाव काढलं. मराठ्यांचा झेंडा तुम्ही विश्वावर फडकवला त्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक. आज मला गर्व वाटतोय. मी मराठा जातीत जन्म घेतला त्यालाच आम्हाला अभिमान आणि गर्व वाटतोय. आज ऊर भरून आलाय. आज छाती सुद्धा फुगली. लेकरावर अन्याय झाल्यावर पण कसं थपटून बाहेर मैदानात यावं लागतं हे बीडच्या मराठ्यांनी सगळ्यांना शिकावं लागतं. बीड जिल्ह्यातल्या सर्व मराठ्यांची आचरणी आपण इतक्या विराट रूपाने येऊन सगळ्या रॅल्या जेवढ्या झाल्या तेवढ्यांचा रेकॉर्ड तोडल्याबद्दल तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बीड जिल्ह्यानं पुन्हा ऊर्जा दिली, पुन्हा बळ दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि कृती. बीड जिल्ह्याने आवाज तैट केली सगळी. तैट हवा झाली तैट. त्याला म्हणतात मग बीड जिल्ह्याचा मराठा. गचपणे कसली एडवणी करायची. नजर पुरत नाही तिथपर्यंत मराठा. तरी अर्धा मराठा विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला. 20% मराठा शेतीचे काम आहेत, कारण शेतीवर आमचं आयुष्य चालतं. शेतीवर आम्ही जगतो म्हणून शेतात काम आलं. पुरेचे पुरे जर झाडून पुसून बाहेर जर निघाले, इकडे 50 किलोमीटर आणि इकडे 100 किलोमीटर पॅक. ती वेळ फक्त सरकारनं मराठ्यावर आणू नये एवढीच विनंती. आज या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या साक्षीनं देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना जाहीरपणाने आवाहन करून सांगतोय, आमचं मराठ्यांचं ओबीसीतून असलेलं आरक्षण, हा मराठ्यांचा आक्रोश बघा. इतक्या उन्हात सकाळच्या 11 वाजल्यापासून आतापर्यंत माझा मराठा समाज रस्त्यावरती चालतोय. आक्रोशाकडे बघा. अंगाची लाई होती. प्रचंड उकाडा असल्यामुळे शरीराला त्रास होतोय. पण लेकराच्या न्यायापायी माझा मराठा कसलाच विचार करायला तयार नाही. आणि बीड जिल्ह्यातला सगळ्याची सगळा मराठा ताकदीने एकवटला. याकडे सरकारने लक्ष द्या. सुरुवातीलाच माझ्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना विनंती करून सांगतोय, लोकांना जातीवाद केला पण आपल्याला जातीवाद होऊ द्यायचा नाही. आणि या राज्यात शांतता ठेवायची म्हणून शांतता रॅली. माझी तुम्हाला हात जोडून विनंती, एक मुलगा म्हणून सांगतो, या राज्यात आणि या जिल्ह्यात आपल्याला शांतता ठेवायची. शांतता ठेवा. मराठ्यांनी आणि ओबीसींनी एकमेकाच्या अंगावर जायचं नाही. शांतता ठेवायची. खाली बसा थांबा थोडं.
यार बसा ना, मग तुम्ही तरी कम बसा ना, तरी उभा राहायचं लांब आहे आणखीन. आणि इतक्याला तिकीट दिल्यावर कसं व्हायचं, बस खाली. मागच्याला बी दिसून द्या हवा येते, बाकीचा विचार करायचा आपण. पोरा बसा खाली. मला महत्वाचा विषय सांगायला मी या बीडच्या पवित्र भूमीत आलेलो आहे. आरडा ओरडा करून तुम्हाला काही माहित होणार नाही आपलं सरकारचं काय चाललंय. त्या बीड जिल्ह्याच्या पवित्र भूमीत घराघरातला मराठा समाज एकवटलाय. शांत चित्तानं फक्त 20च मिनिटं आपल्याला ऐकायची. सकाळपासून मराठा समाज उपाशी पाण्याविना आहे. इथं लेकराच्या न्यायासाठी आपण आलेलो, ते ऐकायसाठी आलो, नुसता गोंधळ घालायसाठी आपण आलेलो नाही. जसं आपण शांततेत आलो असंच शांततेत घरापर्यंत जायचं. मी तुमचा कधीच शब्द मोडत नाही, तुम्ही सुद्धा शब्द मोडायचा नाही. शांतता म्हणजे शांतता. जवान नाडलेले तेव्हा बघू, तुम्ही काळजी करू नका. मी बी कट्टर तुमच्या सारखाच मराठा आहे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा लागू करा, ही 10 महिन्यापासूनची मागणी. आणि आज एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगायला आलोय. ज्या वेळेस आपली आणि सरकारशी बोलणी सुरू झाली त्यावेळेस 4 शब्दावर चर्चा सुरू झाली होती. त्यातले 2च शब्द तुम्हाला सांगतो. शब्द क्रमांक 3 आणि 4. शब्द 3 असा होता, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यायचं. सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली. मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो. ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते आंदोलन कायमचं बंद पडलं. किंवा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं. असे प्रकार झालेले. त्याला वाटलं तेच लय हुशार आहे, मी त्याच्या पुढचा आहे. मला माहित होतं हे अर्ध्यात गेल्यावर डाव टाकणार आहे. कारण हे लोक असे असतात राजकारणी, एकत्रित माणसाला आंदोलन करून येतो आणि नंतर म्हणते तुम्हीच म्हणला होता ते शब्द, तर त्या शब्दावर आम्ही तर दिलं. सगळे सोयरे एक शब्द होता. तिने आता या 15 दिवसात चालू केलंय बघा. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही तो म्हणतो. बर ती जर टिकणार नाही तर मग छगन भुजबळला ती रद्द करा म्हणून संडास कम लागली. ते झोपा नाही का मग सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी टिकणार नाही ना, मग झोप ना घरी उडून दे ना. तू आंतरवाली जवळ आमच्या विरोधात आंदोलन बसिल, तिथं इतके ओबीसीचे नेते घेऊन आला कशाला? मग पडेल फिडेल सगळा माल कशाला घेऊन आला? मला माहित होत जी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आहे याच्याबद्दल काहीतरी आडी अडचणी देऊ आणणार, हे मला पक्क माहित होत. 4 शब्दावरती चर्चा झाली आणि 3रा शब्द होता सगळे सोयरे, म्हणजे ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या लग्नाच्या गणगोतात ज्या सोयरिकी जुळतात त्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्याचा व्यवसाय सारखाच आहे. कारण
व्यवसायाच्या आधारावरतीच आरक्षण दिलं गेलेलं आहे म्हणून ही झाला एक शब्द. त्यावेळेस आलेले होते मायबापावर 4 जज, न्यायाधीश 4. हे तुम्हाला माहित असावं म्हणून सांगतो, नुसती बडबड करू नका. ज्या दिवशी आंतरवालीला 4 जज आले होते त्या दिवस चर्चा लाईव्ह होती. ती तारीख जरा शोधा आणि ते पूर्ण चर्चा आपण मराठ्यांना ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्या दिवसच्या चर्चेत काय काय ठरलं होतं. गाफील राहायचं नाही मराठ्यांनी अजिबात. सगळे सोयऱ्यांच्या शब्दावरती 4 न्यायाधीश, आलेले 8-10 मंत्री, भाराभर आलेले आमदार त्यांच्या संघ, खासदार, कायद्याचे आणि घटनेचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक, सचिव, हे सगळे लोक, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हे व्यासपीठावर बसले आणि सगळे सोयरे या शब्दावरती सगळ्यांना एक मत केलं की ज्या मराठ्यांची नोंद सापडत आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडत नाही त्या नोंदीच्या आधारावरच या सुद्धा मराठ्याला म्हणजे त्याच्या सोयऱ्याला द्यायचं, या शब्दावर एकमत झालं. पण मला माहित होतं गिरीश महाजन पुढे चालून काहीतरी खोडी करणार आणि तेव्हा म्हणला सगळे सोयरे टिकत नाही. गिरीश महाजन साहेब, मी तुमच्या पुढचा आहे. त्यावेळेस मी 4था शब्द आणला होता आणि आज तेव्हा तुम्हाला सांगतो. 4 शब्दावरती चर्चा झाली होती बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी लक्षात असू दे. 4था शब्द असा होता, समजा, मी त्यांना असं म्हणलो, समजा मराठ्याच्या नोंदीवर त्याच्या सोयऱ्याला दिलं, पण एखादा सुरान हे गपरे निघोय बाहेर तिकडं, तुला जीव चाललेला कळा ना आमचा कशाला म्हटलं काय होईल त्या सकाळपासून बिचारे उपाशी तापाशी. कधीतरी नातवाला न्याय मिळावा, कधीतरी मराठ्यांच्या जातीवरचा अन्याय कमी व्हावा, कधीतरी आपले लेकर अधिकारी बनावेत, कधीतरी आपल्या दारात लाल दिव्याची गाडी यावी, आपली मुलगी अधिकारी बनावी, स्वप्न बघतात आणि इतकं तारपडायला लागलं तर तुम्ही बोंबलायला लागला तिथे. थोडी थोडी तरी समाजाची तळतळ समजून घ्या. समाजाच्या वेदना किती आहेत, समाज किती संकटातून चाललाय, समाजाचे लेकर किती त्रास सहन करायला लागले. कधी काळी तरी भावनिक व्हा, कधी काळी तरी समाजाचा आणि जातीचा विचार करायचा शिका. त्यावेळेस मला माहित होतं की हे सरकार कोणाचंच नसतं. हे हरामखोर लोक फक्त स्वतःचेच खुर्चीचं बघतात, दुसऱ्याच्या जातीचं यांना काही देणं घेणं नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझा स्वतःचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाही. ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचे जर कोणी राहिला असलं ओबीसी आरक्षणात तर त्याला त्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षणात येता येते म्हणून ते उडत नाही. हे स्वतः न्यायाधीश म्हणले, कायद्याचे अभ्यासक म्हणले, घटनेचे अभ्यासक म्हणले त्यावेळेस, आणि आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा म्हणले. तेव्हा झाला एक शब्द, बरं उडलं तर उडून दे. गिरीश महाजन साहेब उडलं तर उडून दे, जो मी काय करतो मग आता, मी म्हटलं दुसरं लढण नाही जातीसाठी काय करतो मग आता. कारण आपण शेती जरी पेरली एकदा, मग 10 वर्ष पेरायची गरज नाही का, दरवर्षी पेरत लागेल ना. एकदा फसेल तर तुमचंच पोरग आहे, मी काय करता मग आता परत लढण भाऊ, काय त्याला काय करू, दुसरं तर काही नाही. माझ्याजवळ एवढंच आहे फक्त, मग रक्त माझा जीव तुमच्यासाठी आणि आपल्या मराठ्यांच्या लेकरासाठी मी पणाला लावू शकतो. गिरीश महाजन साहेब, मला माहिती आहे ती अंमलबजावणी सगळ्या सोयरीची झाली की उडतच नाही. एक 15-20 मिनिटं वेळ आहे, बोलू ना. रातभर बोला.
मला माहित होतं गिरीश महाजन साहेब तुम्ही डाव टाकणार, पण मला माहित होतं मी क्षेत्रीय मराठ्यांचा आहे, मैदानात उतरताना सगळे डाव सगळं ठेवायचे. त्याच वेळेस आणखीन एक शब्द दिला सांगितला होता चर्चेत, तो मी आज माझ्या मायबाप मराठ्याला सांगतो. तिसऱ्या क्रमांकाचा शब्द होता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. सगळे सोयरे म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आणि कशामुळे द्यायचं हे तर मी तुम्हाला आता सांगितलं. कशामुळे द्यायचंय सोयऱ्याला, तर आपल्या सोयऱ्याचा आणि ज्या मराठ्याची नोंद निघाली त्या दोघांचा व्यवसाय सारखाच्या म्हणजे शेती म्हणून द्यायचं. कारण शेतीच्या आधारावर कुणबी मराठ्यांना विदर्भात दिलंय म्हणून विदर्भातल्या मराठ्याचा आणि आपला व्यवसाय एकच. ह्यो झाला एक. हरणे फिरणे वाजू नको, गायन बंद करतील नाही तर बॅटरीची वायर घ्या काढून. चौथा शब्द आहे, जर सगळ्या सोयऱ्यात दगा फटका झाला किंवा सगळ्या सोयऱ्यातून विदर्भ मराठा विसरून राहिला, माझ्या राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित न राहायला पाहिजे, म्हणून आपण त्यांना चौथा शब्द सांगितला. चौथा शब्द मायबापांना असा आहे, ज्या मराठ्यांची नोंद सापडेल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जो मराठा मागेल, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर राज्यांतर्गत येणाऱ्या मराठा मागेल त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. मी असं म्हणलो की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला द्यायचं. कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय शेती, आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती. मग मराठा आणि कुणबी एकच आहे, म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या, चौथा शब्द आहे, मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. आणि सगळ्यांचं एकमत या 4 शब्दावरती झालं. ठीक आहे म्हणलं, आता झालं का, आता सरकारने बदलायचं नाही आणि मी बी बदलायचं नाही. म्हणलं मी तर कवाच बदलत नाही, तुम्ही मंत्री होय म्हणले तरी मी बदलत नसतो. तुम्ही जर म्हणले 2 ट्रका पैसे देतो तरी मी घेत नसतो, तो नदीत नेऊन टाक. मग मुख्यमंत्र्यांचे ओएडी म्हणले हे पक्क झालं का, हो म्हणले मग हे 4 शब्दाचं लॅमिनेशन करून आणू का. म्हणला त्याच्या बगलातच इथे लॅमिनेशन आता असं 4 शब्द 4 शब्द 4 शब्द, त्यातला एक शब्दाचं लपड सुरू आहे, म्हणजे सगळ्या सोयऱ्याचं अंमलबजावणी आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल. गिरीश महाजन बोलल्यामुळे मी चौथा शब्द सांगितला. त्याबरोबर आता ही बी मागणी लगेच सुरू झाली, बीड जिल्ह्यातून आतापासून सुरू झाली. मागेल त्या मराठ्याला सुद्धा द्यायचं ठरलेलं आहे, ज्याची नोंद सापडली त्या मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं. मागेल त्या मराठ्याला सगळ्यांनी एकमत केलेलं जे सही, पण मी मागेल त्या मराठ्याला द्यायचं म्हणलं की धनंजय मुंडे साहेबाचे कॉनट टाईट झाले. कारण हे मग असे त्या शिपाई ठिकाणी होते, गुडघ्यावर बसलेले असे. उदय सामंत साहेब तर काही बोलावतच, सगळे टाईट वातावरण जिकडं तिकडं. पण ते म्हणले अड्डमत नाही होत, मला मी बरोबर करतो का नाही काय, मला तुम्हाला त्रास झाला म्हणजे मला झाला असं आपलं धोरण. मराठ्याला त्रास झाला की मला झाला, पुढचा आउटच मग. ते म्हणले धनंजय मुंडे साहेब म्हणले मागील त्या मराठ्याला म्हणले हे सरसकट झाले, आणि म्हणलं मग सरसकटच पाहिजे आम्हाला. आधी गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते, आपली मागणी 29 ऑगस्ट पासून अशी,
सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. ते म्हणले ओबीसीच्या नेत्याचं लय पोट दुखत आहे. सरसकट म्हणलं येगळा शब्द आणा काहीतरी. म्हणलं येगळा काय अनुभव आता. म्हणलं मग ज्या मराठीचे नोंद सापडी त्याच्या स्वायरेल द्या. ते तर म्हणले एका मराठीचं सापडी तरी अर्ध्या महाराष्ट्राला येडा येईन तर मग तर स्वायरेतच. मग मी म्हणलं त्याच्यातून समजा एखाद्या दिवशी राहिला स्वायरात नाही लागला बा एखादा मग काय करायचं. म्हणून म्हणलं ज्याची नोंद सापडी त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आणि हे मुख्यमंत्र्यांच्या ओळखीजवळ लॅमिनेशन करून ठेवलेले शब्द मागेल त्या मराठ्याला द्यायचं. आजपासून ती मागणी सुद्धा सुरू. कारण नवीन मागणी नाही आहे ते जुनं आहे सगळं. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे द्यायचं. नोंदी शोधायच्या. हे हैदराबादचे गॅजेट लावायचे. आज मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळालंय मला आता की काय होते. असं चालतं अंतर्गत घराच्या दिवशी पण लय लांब होत ते असं जवळपास त्याच्या गोट्यात खाली पडला असतं. आमच्या घरावरच हिंडत येते काय बघत येतं काय नाही. सरकेल दोड्या बी नाही आणखी काय बघतो. उसळ बारकुले बघतो काय. माय बापा हो लढाई जिंकायची बरं. काही झालं तरी जिंकायची. मी नाही हटत. किती संकट येऊ द्या. यांना काय डावं टाकायचं तर टाकू द्या. तुम्हाला बघितलं की माझ्या 100 हत्तीचं बळ येतं. माझं सगळं दुखणं पळून जातं. आणि आता बीड जिल्ह्याची पब्लिक बघितल्यामुळं अरे तू तिला येड्यावर करू नको ना पुढे तू ते जाऊन तिकडे आता डबल आणलं पाहिजे. माहितीच आहे माहीत जात असतं बघून करते. परत म्हणायचं नाही मला मी असं कमी करतो. मला बोलून दे. माझा समाज खूप लांबून मुलाला 150-200 किलोमीटरवर बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या हातातले कामं बाजूला टाकून मिळेल त्या वाहनाला माझा मायबाप इकडं आलाय. सरकारनं मला घेरायचं ठरवलंय. मला उघडं पाडायचं ठरवलंय. ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा मला उघडं पाडायचं घेरलंय सगळ्यांना. मायबाप याला मराठी खरंच कळत नाही का. हे ड्रोनवाला काय बधीर झालेला आहे का तू. एकदा गोडीच सांगितलं होतं मी तुला सरकारवाले सवय लागली का घोडे खायची. माझा मायबाप समाजाला हातातले कामं टाकून मिळेल त्या वाहनाला ना उन्हाची पर्वा केली ना पावसाची पर्वा केली. सगळ्यांच्या डोळ्यासमोर स्वतःच्या लेकरत आणि स्वतःचे नातू आहेत की आता आपल्या कामाला नाही आलं पण आपल्या नातवाच्या कामाला आरक्षण येईल. सगळ्यांच्या वेदना एकच आहे. अशी संधी पुन्हा गेली तर मराठ्यांच्या 10-20 पिढ्या बरबाद होणार. आपल्या बाजूला कोणी नाहीये ना सत्ताधारी आहेत ना विरोधक आहेत. काल सरकारनं विरोधी पक्षाला बोललेलं होतं बैठक होती मराठा आरक्षणाची. यांना का रोग आला तर जायला याला जायला काय झालं. मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण तू द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. मी मीडियात ऐकलं त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती. मग यांनी जाऊन म्हणायचं ना या विरोधक कोण येते महाविकास आघाडीमध्ये त्या ओबीसीतून तुम्ही लपण करून बसले. मराठीचं मतदान घ्यायला कोण लागत का. तुम्ही ते तर बैठकीत जाऊन सांगायचं ते देत नाही. बरं बार नाही गेले तर काळात नका जाऊ दे. समजा महाविकास आघाडीवले काँग्रेस राष्ट्रवादी कोण येतं. काँग्रेस नाहीच काँग्रेस झाले त्यांचे दिले रानात उगल्यासारखं कोणकडे उभे ते जाऊ द्या. नाही आले ते काय त्यांच्या मागं पळायचं.
तुम्ही सरकार आहे. नाही कोणी आला तर नाही आला, तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे ना. सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर आहे तर नाही आले तर नाही आले, ते महाविकास आघाडीवाले तुम्ही देऊन टाकायचं ना. किती दिवस तुम्ही म्हणणार हेव नाही आला तेव नाही आला, मग ते नाही आले म्हणून तर मराठा आरक्षण नाही द्यायचं का आता. उर्वक नाही आले म्हणून तुम्हाला कारण सापडले. ते नाही आलेत नाही आले घेऊन द्या ना, वडे वगैरे इकडे नाही आले आणि कुठं तुम्ही द्या ना. तुम्हाला द्यायचं नाही. मला तर असा डाऊट यायला लागलाय हे दोन्ही सारखेच आहे. महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी हे ठरवतात वाटतं अंधारातून, तू आणल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो. तुम्ही यायचं नाही म्हणत तुम्ही आले नाही आणि ते आले की येणे नाही यायचं. माझं तर असं म्हणणं आहे सगळ्या मराठीला, आपण आपले नेते जर असले कोणी त्यांना फोन लावून सांगा रे ओबीसीतून आरक्षण मागा म्हणून, नाही तर गावातच येऊ नको म्हणून आमच्या दारात. का रे बाबा तुम्ही सगळ्यांनी मिळून का रे आमचा जीव घ्यायचं ठरवले. 70 वर्षापासून आम्ही तुम्हाला मोठं करून ठेवलं. आमच्या मदतीला तुम्हाला कधी यायचं रे. कधी काळी आमच्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला नाही का पुसायचे. आम्ही काय मागितलं तुम्हाला, फक्त आमच्या हक्काचं आरक्षण. ओबीसीत आमचं 150 वर्षापासून आरक्षण आहे, फक्त तेवढं मागितलं आम्ही. का रे तुम्हाला दोघाला बी एकमेकावर ढकलायचं. काय पाप केलंय माझ्या मराठ्याने, काय चूक केली मराठ्याने तुम्हाला मोठं करून. तुमचा बाप झाला की तुमचा आजा, तुमचा आजा झाला की तुमचा नातू आम्ही निवडून द्यायचा. ही चूक केली का आमच्या मराठ्यांनी. का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने तुम्ही बोलत नाहीत. महाविकास आघाडी असो नाही तर महायुती असो, कधी काहीतरी जनतेकडे बघा. नुसतेच हे आले नाही ते आले नाही रडत बसायचं. ते नाही आले तर नाही आले, तुमची इच्छा आहे तर तुम्ही देऊन टाका. तुमचीच इच्छा नाही असं सांगा ना. त्यांच्यावर यांच्यावर तरी कशाला ढकली का. ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन एकदा देऊन बघा. ही आक्रोश बघा एकदा येऊ. किती भयानक विदारक परिस्थिती मराठ्यांची झाली. आमचे स्वप्नात आमच्या शेती करणारा मराठ्याला वाटतंय त्याचा मुलगा नोकरी करावा. टेम्पोवर रिक्षावर असणाऱ्या मराठ्याला वाटतं माझाही मुलगा अधिकारी व्हावं. हमाली करणाऱ्या मराठ्यालाही वाटतंय माझ्या वाट्याला आलेलं कष्ट नको आता माझ्या लेकराला. माझं पण लेकरू अधिकारी झाला पाहिजे. एसटी वरचा ट्रक वरचा ड्रायव्हर वाटतंय माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. ऊस तोडणाऱ्या मराठ्याला, शेती करणाऱ्या मराठ्याला यांना वाटतं माझाही लेकरू किंवा माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल आहे, आम्ही स्वप्न नाही बघायचे का. आमच्या हक्काचं असणारं आरक्षण तुम्हाला नाही द्यायचं का. शिंदे साहेब तुम्हालाही सांगतो, तुम्हाला किती बळी घ्यायचे आमच्या मराठ्यांचे. आणखी 350-400 पेक्षा जास्त बलिदान आमचे गेले. वेदना काय असतात तुम्हाला नाही कळायच्या. एकदा आत्महत्या झालेल्या घरात जाऊन बघा. जेव्हा मराठ्याच्या आमच्या भावाला बलिदान दिलंय त्याच्या घराचा फक्त एकदा उभरावं लागणार. त्या घरात तुम्हाला फक्त आणि फक्त काळोखाली वेदनाच दिसतील. तुम्ही फुकट पैशावर जगणारे लोक, मराठ्यांनी दिलेल्या सत्तेच्या जीवावर जगणारे तुम्ही, तुम्हाला माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना नाही कळायचे. माझ्या मराठ्यांचे काय हाल आहेत. घरातला करता पुरुष गेला, पोराला किंवा बापाला
केली. त्याचं स्वप्न होतं माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावा, राज्यकर्ते हो. एकदा कंपाळाचं कुंकू पुसलेल्या आमच्या आई बहिणीला एकदा भेटून बघा. करता पुरुष घरातला गेलाय, तिच्या वेळेतल्या फक्त एकदा विचारून बघा. 2-2, 4-4 वर्षाचे लेकर मांडीवर घेऊन एका घराच्या कोपऱ्यात बसून ओक्साबोक्सी रडते आई बहीण ती. तिच्या कपाळाचा कुंकू गेलाय, घरात करता कोणी नाही राहिलं. लेकर जगवायचे कसे? आरक्षणाने सुद्धा घात केला, घरातला माणूसही गेला. उभा संसार जाळात होरपळतोय तिचा. तुम्हाला नाही वेदना कळायच्या आमच्या आई बहिणीच्या, माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या. जरा एकदा आत्महत्या केलेल्या मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यातले एकदा अश्रू पुसून बघा. एकदा फक्त ते घर बघा. तुमचं जाग्यावर काळी चढायल्यासारखं तुम्हाला होईल. फक्त एकदा आत्महत्याग्रस्ताच्या घरी जाऊन बघा. सोपं नाहीये, भोगला आम्ही, भोगतोय सुद्धा आम्हीच. त्रास बघितलाय आम्ही. मरण काय असतं आणि खरावरती काय संकट येतं हे आम्ही बघितलंय. तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि मराठ्यांची चेष्टा करणार, एवढंच तुम्हाला जमतंय. आमची पुन्हा एकदा या बीड जिल्ह्यातून सरकारला विनंती, आपले ठरलेल्या 4 शब्दाप्रमाणे सगळे सोयऱ्यासह सगळ्या मागण्या तातडीनं त्याची अंमलबजावणी करा. 83 क्रमांकाला कुणबी म्हणून ओबीसीची यादी, म्हणजे जे ओबीसी लोक आरक्षणात घातले ते 180 जाती घातल्या होत्या. त्यानंतर त्या जाती आज 350-400 पेक्षा जास्त झाल्या. फक्त पोट जाती म्हणून आत घेतल्या. मग मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? कारण दोघांचाही व्यवसाय सारखाच आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे, हा कायदा पारित करा. हैदराबादच्या गॅजेट्सचं आज मिळाली माहिती, मीडियाच्या बांधवांनी सांगितलं मला आता. हैदराबादला 5000 पुरावे सापडले आणि इथून मग मागे काम ते हात मोडले होते. आमच्या गेल्या उपोषण करून बारगाड्या वाकून पार मला 4 पायऱ्या उतरायचं आहे तरी 2 माणसं घ्यावं लागतात आता. म्हणजे आमचे मराठी रस्त्यावर उतरायला लावले, इतकी ताकद लावायला लागली. पण माय बापा हो, तुम्हाला मानावंच लागेल. हटलाच नाही तुम्ही शेवटपर्यंत. भाऊ द्या म्हणले जवळ लढायचे कवर लढू. आता सोडायचंच नाही म्हणले तुम्ही, आणि मी बी नमुनात लागलो पण आंदोलन तुम्हाला नाही तर काही असे होते लढायचे कुंकड जात होते काय नाही. आपण आरोप नाही करत बरं का कोणा. आपल्याला आपल्या जातीला नाव ठेवायची गरज नाही, म्हणजे नाव ठेवायची सवय मला नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, एवढंच आहे का फक्त शांत चित्तानं. माझं एवढंच म्हणणं आहे, मी मराठीचा लढा लढीलाच नसता, तुम्ही नीट लढीला असतात. तुम्ही जर लढा व्यवस्थित लढीला असता तर मला लढायची गरजच पडली नसती. का सांगतोय मी? 1-2 अभ्यासकांना मी खपानाच, आरक्षणाचे अभ्यासक आणि 2-3 समन्वयक. ते समन्वयक पदे कुठून आणलंय, कुणी आणलं, कसं का आम्ही डोक्याला त्यांना मी पत्नीच पडा नाही. कारण त्यांचं दुकान पण झालं, नोटा गोळा करायचं. त्याला कोणी इचेरी नाही. बरं मी काय करू त्याला? मी इचेर म्हणतो, सगळ्याला म्हणतो त्याला इचेरी जा, तरी लोक इचेरात. मी काय करू? मी काय चूक आहे? मी जर म्हणलो असतो बा त्याला विचारू नका, मग ठीक आहे बा, मराठीला उद्यापासून सांगतो काढायला घेऊन घेऊन बा त्यांना. पण आता समाज तुम्हाला जवळच केलं, मी त्याला काय करू? तुम्ही मस्त अभ्यास सगळं खरंय,
तुम्ही इमानदारीने केलं असतं तर तुम्हाला मिळालं असतं. काही अभ्यासक टाकते ना आपल्या पाठीशी, त्यांना काय नको, मान नको, पान नको, काय नको. काही समन्वयक सुद्धा आहे की ते टाकते ना मागे, त्यांना मान नको, पान नको. पण काही दुकानं बंद पडलेले दुकानदार आहे, त्यांना ते आंदोलन म्हणलं ते खुश व्हायचे. माल काढायला मिळत होता वाटतं, वाटतं म्हणतो बरं का मी. ते खुश व्हायचे. त्याचं दुकानात बंद पडल्यामुळे मग असं करायला लागले की भयानक. मला काय माहिती मिळाली, सरकारनं काही समन्वयक जवळ धरले आणि काही अभ्यासक. अँब्युलन्स कुठची घे, कुठं, ही इथं येऊन द्या, उचलून आणा, इथं ही इथं समोर आणा ना उचलून. अरे उचलून आणा, ही अँब्युलन्स इथं आहे. मग हात दिसतोय का, इकडे या, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे या, तिकडे सरळ या त्या बाजून मीडियाच्या पाठीमागून घ्या, तिथं ती अँब्युलन्स उभा आहे, तिथं डॉक्टर पण आहे, या उचलून. सगळे खाली बसले तर सगळ्याला हवा लागते, हवा लागते सगळ्याला खाली बसल्यावर, उभा राहिल्यामुळे हवा लागत नाही. हा ने बाकीच्या बाजू सरकार पुरव कोणची रस्ता करत आला, सगळे उठू नका. त्यामुळे डॉक्टर पण आहेत, जागेवर इलाज करते ते लगेच. आणि बाजूला न्यायचं असलं तरी न्या, सरकारने रस्ता करा. जाऊ द्या जाऊ द्या, नाही उचलून द्या, चलून नका देऊ त्यांना. उचलून न्या, मधले रस्ता सोडा ना. ठीक आहे, हॉस्पिटलला जर न्यायचं असलं तर घेऊन जा, डॉक्टरांना म्हणा. चला जाऊ द्या, त्यांना रस्ता मोकळा करून द्या, जाऊ दे, जा घेऊ. सरकारनं पुन्हा 1-2-3 दिवसापूर्वी डाव रचला, यांना जवळ करून काहीतरी आता पत्रकार परिषदा काहीतरी घेऊन पुन्हा काहीतरी सापडून आणायचं आणि बोलायला लावायचं. आता मला आज 12 वाजेपर्यंत त्यांचे नाव येणार होते, पण नाही आले. मी बी आली, ती आले तर बघू कोण कोण आहेत, काय व त्यांचं काय दुखायला लागलं, मला मी लागणार. पण आता मात्र पत्रकार परिषद घेतल्यावर माहिती होईल कोण आहेत ती. पण मात्र एक लक्षात ठेवा, तुम्ही मराठा जातीचे आहेत ही विसरू नका. सरकारच्या बाजूने जाऊन जातीचं वाटोळं करू नका, नाही तर तुम्हाला आता समाजाला सामोरं जावं लागणार आहे. आता आम्हाला सुद्धा पर्याय नाही. तुम्ही बार बार सरकारच्या सुपाऱ्या घेऊन मध्ये मध्ये येणार, आम्हाला आमची जात सुधारायची. आमची सगळ्यांना विनंती आहे की आमचं आरक्षण हक्काचं द्या, काय व्हायचं ते होऊ द्या. मला पत्रकार बांधवांनी मोठा प्रश्न विचारला, एवढी आलोट गर्दी जमली, सगळे रस्ते ब्लॉक झालेत, हे झालेले ब्लॉक रस्ते ही स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठीची गर्दी आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आज या बीड जिल्ह्याच्या साक्षीने सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजालाही सांगतो, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी 1 इंच माग हटत नाही. शब्द आहे माझा, तुम्हाला काळजी करू नका. सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय. छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते एक करून जातीय वाद निर्माण झाला पाहिजे, जातीय दंगली झाल्या पाहिजेत, हे सरकारचं स्वप्न आहे. छगन भुजबळच्या माध्यमातून त्यांनी त्याला पेरलंय, पण त्याला माहित नाही मी किती कलाकार आहे. छगन भुजबळच्या 10 पिढ्या जरी आल्या ना तरीही मराठ्याला आरक्षण देणार म्हणजे ओबीसी पुन्हाच देणार. ही गर्दी स्वतःच्या मुलाच्या न्यायाची. माझ्या मराठ्याला दुखावलं गेलं,
माझा समाज शांत आहे. निवडणुकीत हार जीत होत असती. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवला आणि डाग लावलाय. माझा समाज पवित्र आहे. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलंय. माझा मराठा कधी जातीवादी नव्हता. हे ओबीसीचे नेते हे काय रे, शांत बसा. खाली बसा सगळे. सगळे शांत बसा. ही शांतता राहिली आहे. मराठ्यांच्या नावाला डाग नाही लागला पाहिजे. बीड जिल्ह्याची पवित्र भूमी आहे. बीड जिल्ह्याला आतापर्यंत महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा दिलेली मराठ्यांच्या एकाही माणसाला विसरू नका. ही शांतता राहिली आहे, कायम शांतच राहिली पाहिजे. ज्या दिवशी काही ठरल, लय अन्याय झाला तर नरडायला लागल्यावर बघू, मग ती रॅली कशी असते त्या टायमाला सांगू. ही गर्दी यासाठी जमली, माझ्या मराठा समाजाने यांना 25 वर्ष निवडून दिलं. नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांना डाग लावला. मराठ्यांनी पाडलं. तो तुमच्या जिंदगीवर. माझा पवित्र मराठा त्याला डाग लावता. निवडणुकीत मराठ्याचे मत घेऊस तर गोड लागलं. गोड लागलं त्या टायमाला मत घ्यायला. म्हणले निवडणूक हो द्या, मग बघू. तो संयम धरा. केलं ना बघायला चालू. माझ्या गोर गरीब मराठ्यांना तुम्ही मारायला लागले. अरे आयमोच्या पोरांना मारलं. मराठ्याने जर प्रतिकार केला असता तर तिथं काय झालं असतं बाळा हो. पण आम्हाला शांतता पाहिजे म्हणून उत्तर नाही दिले. त्या परळी जवळ जामवाडी का जामनगर म्हणून गाव आहे. तिथं 400-500 घर आहेत मराठ्यांची. तिथं जाऊन दारात जाऊन आई मायावर शिव्या दिल्या आई बहिणी. का रे, याला जातीवाद नाही म्हणत का? स्वतःला पुरोगामी विचाराचे मानता, स्वतःला लय शांतता प्रिय मानता. मग माझी आई बहीण ती तुमच्या आई बहिणीसारखी दिसत नाही का? मराठ्यांनी मस्ती उतरायचं ठरवल्यावर मराठा काय करील? बाळ संयम येते राहू दे. शाना असतील तर शाना होय. माझ्या जातीवर झालेला अन्याय गोरगरिबावर मी नाही सहन करू शकत. मी माझ्या जातीवर अन्याय झालेला नाही सहन करू शकत. कोणाला पक्ष कोण बोलायचं तर बोला. मी जाती कोणाच बोलणार. मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही. मी कोणाला मोजीत सुद्धा. घाट नांदूरच्या लोकांना मारलं गेलं ते जातीवाद नाही का? मराठ्यांनी जातीवाद केला कुठं? माझ्या पवित्र मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलं कस काय? आंतरवालीचं आंदोलन उभं राहिलं, त्याच्या पुढे तुम्ही आंदोलन बसवलं. त्याला जातीवाद नाही म्हणत का? त्या छगन भुजबळ ओबीसीचे सगळे नेते गोळा केले आणि माझ्या विरोधात तिने बोलायला सुरुवात केली. त्याला जातीवाद नाही म्हणत का? हे छगन भुजबळ पुण्यात गेला आणि तिने हिंदीत शेर बोलला. तलवार घासेंगे मग दाखिंगे. काय काय पोहोचे तिने जातीवाद नाही का? हमको अवकात काय म्हणलं? अवकात नको दाखवतो. काय अवकात येतोय? अवकात दाखील म्हणतो. काय अवकात तोय? सगळ्या पक्षातल्या लोकांच्या धुऱ्यावर केल्या मराठीने. आता काय अवकात दाखवतोय?
अंबडला महाएल्गार मेळावा झाला. त्याच्यात त्यांनी गोळा केलेले ओबीसीचे सगळे नेते पडेल पाडेल सगळे म्हणले आम्ही कोयत्यानं पाय तोडीत असतो. पाय तोडणार आणखी मायाबोध आलाच नाही. तुम्हाला मिले साधा दिसतो का? तो फक्त झोपल्या येऊ नको. मी जागा असल्याने तो एका बुकीत जातो पाडीतो. तुम्ही धमकी देतोच आम्हाला. आता त्यांना कोणी पाडीत कुणी नाही मला काय माहित. तुम्हाला राज्यात कायम किंग राहायचं, जिल्ह्यात कायम किंग राहायचं ना. मराठ्याला धरून राहा म्हणा. म्हणजे मतदान घेणार मराठ्याचं, धोपटीणार बी मराठ्याला. दरबारची काय पेट आहे का तुमची? तुम्ही मराठ्याला गोड बोला. तुमची जाती एक झाली, तुम्हाला आनंद वाटला. आम्ही सुद्धा ती आनंदाने बघितली. माझी जाती एक झाली, तुमचं पोट कशामुळे तो खायला लागलं? तुम्ही डायरेक्ट म्हणायला पाहिजे तुमची जात एक झाली, आमची सुद्धा जाती एक झाली. आता दोघं गुन्हे गोविंदाने. माझ्या मराठ्यांचा जर गळ्यात हात टाकून तुम्ही चाललात, त्यांच्यावर जर माया केली तर जिल्ह्याचे किंग कव्हा तुम्हीच. तुम्ही जातीवाद करणार. हे दोन मागचं सांगतो रे, आता पुढचं नाही, मागचं सांगतो. कधी किंग तुम्हीच. पण तुम्ही काय करणार? मत मराठीचे घेणार. आता इथून पुढे मराठीचे नेत्याने जाऊ नका बरं प्रचाराला. जातीवादी असणारा कुणी असू दे, कुणी असू दे, मराठ्याचं असलं तरी जाऊ नका. मराठ्याच्या विरोधात असलं तरी मराठ्याच्या कुंगड वाजत आहे गाडीत दिसा. जाऊ त्या रस्त्यात छगन भुजबळ येणे शक्यता आहे काय? शक्यता म्हणलं बाबा मी. आला थोडंच म्हणले. त्याला दम नाही निघत अशा ठिकाणी, तेव्हा त्याचा मुळे उठत. मराठ्याचं म्हणलं की त्याला दमत नाही निघत. त्याच्या तेव्हाच मुळ्यात दमत धरीत नाही त्याचा. सगळ्यात गचेळ विचाराचा माणूस, खालच्या विचाराचा माणूस. मराठ्यांच्या विरोधात तुम्ही बोलू नका. मराठ्याला तुम्ही त्रास देऊ नका. तुम्ही शिरूरच्या पोराला मारणार, आष्टीच्या पोराला मारणार, गेवरा जवळच्या गडीच्या पोराला मारणार, बीड तालुक्यातल्या काही पोरांना मारणार. तुम्हाला मी कमी दिसतो का? तुम्ही समजून करून घ्या ना की आमचं शांतता आहे, संयम आहे. आमची शांतता आहे, संयम आहे, म्हणून आम्ही काय करणार? तुम्हाला वाटतं का त्यांनी तुमच्या नेत्याने एकदा शब्द काढला होता, संयम धरा, निवडणूक झाल्यावर बघू, असे म्हणले होते, म्हणून तुम्ही संयम धरला. समजा त्या टायमाला आता हाणायला लागला आणि आम्ही आता मजा बघतो. तुम्हाला वाटतं का भीतो? आम्ही शांत ठेवायचं आम्हाला राज्य. राज्यात दंगली होऊ द्यायचं नाही. छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. छगन भुजबळचं स्वप्न हे दंगली व्हावं. आम्हाला वाटतं कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, काही व्हायचं नाही. नाही तर तुमच्या जो आहे ते सगळं आमचं आहे ना. आमच्या आई बापाने आम्हाला जन्माला घातलं, पण रक्षण करायचं सुद्धा शिकवलं, कारण आम्ही क्षेत्रीय मराठी. पण आम्हाला वाटतं लहान मोठे भाऊ जाऊन देवा, आता बदलत येईल, मग बदलत येईल. बघा आणखीन आम्ही बरेच दिवस सहन करणार आहेत तुमचा अन्याय, नावेला दे. पण त्यांनी एक शब्द सांगितलेला तुम्हाला पक्का सांगतो, तो ध्यानात ठेवा. निवडणूक होईपर्यंत शांत राहा, संयम धरा. निवडणूक झाल्यावर बघू. तर त्यांनी ह्या कोपऱ्यातल्या एखादं, त्या कोपऱ्यातल्या एखादं असं सुरू केलं हळूहळू. याला हान, एक हान, दोन हान होऊ द्या. काही जणांना फटे केसेस बी केलेत त्यांनी संयम धरला ना. मग आता आपण 2-3 महिने धरा, विधानसभेला पुरे पाडून टाकायचे. एक नाही येऊन द्यायचं.
बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही होऊन द्यायचं, एक बी. मराठ्याला त्रास देता का? आरक्षण देत नाही, मग आपल्या विचाराचं ऐकणार आहे का? ओबीसी निवडून दिला तरी चालतो, पण मराठ्याला त्रास देणारा नाही. मग मराठ्याचं जरी असलं मराठ्याला त्रास देणार तरी त्याला कायमचं उलटा पालटा करायचं, कवा त्याची बातचीचा खाली दिसली पाहिजे. एक बिड्याचा कट्टन, तंबाखूच्या पुड्या आणि काड्याच्या पेट्या उठलाच नाही पाहिजे. लिंबा खालून नाही तर चिचा खालून कवा तिथं टाकला पाहिजे, कारण नदीला सगळी व्यवस्था असते त्याची, तिथं तिथं आंघोळ तिथं करून तिथंच झोप. माझ्या जातीच्या विरोधात जाणाऱ्याला आता सोडायचं नाही. आणि तुम्हाला एक दोन विनंती आहेत माझ्या. हो, बोलायचं बंद करू का? नाही खाली बसव, मला खाली बसवून द्या. काय ऐकायला येत नाही, जाऊ द्या. सांगितलं व्हॅलिडिटीचं ना, सांगितलं. मी सकाळी शंभूराजे देसाई साहेबांना फोन करून सांगितलं, धाराशिवला 2 मॅटर झाले होते. एक माता माऊली मला तिथं भेटायला आली, तिचं पोरग IAS शिक्षण घेत आहे, दिल्लीला काहीतरी IAS ऑफिसर बनणार, त्या दर्जाचं घेत आहे शिक्षण. तिला कुणबी प्रमाणपत्रात तिची सगळी भावकी निघाली आणि ती एकटीच निघाल्या म्हणजे निघून द्या. त्यांना माहिती त्या अधिकाऱ्याला हे प्रमाणपत्र दिलं की ते पोरग चिटकलं, ते काय द्यायला थोडा जातीवादी असेल. यांना जातीवादाची लय मस्ती आहे. दुसऱ्या वेळेस आणखीन जिरू, एकदा जिरिली पण आणखीन एकदा जिरू यायची. त्या माता माऊली 2 घंटे सलग रडत होती. भावना कळतात ना मराठ्याला. आरक्षण किती मोठं आहे जरा समजून घ्या. आरक्षण लहान विषय नाही, मोठा विषय असता तर एवढी मोठी टोळी छगन भुजबळने एकत्र केली नसती महाविरोधात.